युती म्हणून काही गोष्टी ज्या आहेत त्या आर्थिक घरी जी विस्कटलेली आहे ती जर सरळ करायची असेल तर त्याबद्दल जर आम्ही बोलत असो तर ती युतीच्या विरोधात घटना नाही. ती ह्या शहरातल्या विश्वस्तान म्हणून आम्ही शहरातली ती भूमिका आहे. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि ह्या ठिकाणी मी कसा काम किंवा माझं उद्दिष्ट धोरण नेमकं काय असावं, एक भूमिका असते ना माणसाची की तुम्ही त्या खुर्चीवर बसल्यानंतर की तुमची काय भूमिका असावी. पहिलं तुम्ही आर्थिक घडी विस्कटली म्हणून आपण सल्लागारांना परत 4,500 कोटी देऊन सल्लागार नेमायचे का हे पहिलं संशोधन केलं. आणि सल्ले ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोफत सल्ला देणारे अतिशय दिग्गज माणसं आहेत. तुम्हाला हे बजेट आहे हे आर्थिक घडी रस्त्यावर सुरळीत आणण्यासाठी काही अर्थतज्ञ देखील सीए देखील काही कार्यरत आहे या शहरामध्ये. ते विनामूल्य काम करायला तयार आहे. त्यावर एक तुम्ही कमिटी नेमवा. शिक्षण धोरणाबरोबर तुम्ही खर्च करत असताना शिक्षण धोरण नेमकं कुणी कशा पद्धतीचं असावं हे कोण सांगावं. या शहरामध्ये शिक्षण तज्ञ आहेत ना. म्हणजे देवळेकर सरांसारखे ज्ञान प्रबोधीमध्ये काम करणारे जे सर आहेत, मी असं एक त्यांचं नाव घेतो म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ते उदाहरण असं आहे. इनामदार सर आहेत, अनेक मंडळी आहेत की ते तुम्हाला पूर्ण वेळ त्या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भात काय असावं आणि कमी खर्चामध्ये शिक्षण कसं बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कोणत्या पद्धतीने नियोजन करावं. आता सांस्कृतिक धोरण तुम्ही महोत्सव घेताय ना, महोत्सवाचं मनोरंजन नाही झालं. तुम्ही महोत्सव घ्या, मी तर म्हणतो तुम्ही 6 दिवसासाठी नका घेऊ, वर्षभर घ्या. पण ते कोणतं? बाबासाहेब आंबेडकर 3 दिवसात समजणार आहेत का तुम्हाला? महात्मा फुले एवढे युगपुरुष, ही भारतरत्न शाहू फुले आंबेडकर असेल, शिवजयंती असेल, तर त्यांचा एक अभ्यासक्रम त्या महोत्सवाच्या माध्यमातून ती शिक्षण तज्ञ कमिटी करा. सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी जी आहेत, मग अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची मंडळी असतील, एवढी सगळी बुद्धिवान माणसं जी एकत्रितरित्या करून त्यांची समिती करा. खर्च जो आहे त्या खर्चाचं नियोजन करा. आपल्याकडे 1,000 रुपये आणि खर्च काढतोय 3,000 रुपये. हे कसं चालेल बरं? आता नेमकं ह्या शहरामध्ये कोणती गोष्ट आवश्यक आहे, मोठे प्रकल्प करण्याची गरज आहे का, याचा एकदा तुम्ही मास्टर प्लॅन तयार करा. माझं तर असं मत आहे की आम्हाला सभागृहात येताना विरोधी नजरेनं बघू नका की आम्ही विरोधी आहोत. आम्ही खरं तर समन्वय ह्या शहरातल्या आणि चाललेल्या प्रशासनामध्ये जो गोंधळ आहे की जो विस्कळीतपणा आहे त्यासाठी आमचा समन्वय साधणारे आम्ही कार्यकर्ते समजा पाहतो. पण हे कुठेतरी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं नियोजन, आर्थिक नियोजन, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नियोजन करणं गरजेचं आहे. अन्यथा काही दिवसांनी अनेक महानगरपालिकेची जी अवस्था आहे, शासनाकडून पैसे घेऊन पगार करावा लागतो, अशी परिस्थिती आहे.